तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. भक्ती, संस्कार आणि एकतेचा जागर. जळगाव जामोद येथे भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा उत्साहात. जळगाव जामोद शहरात आध्यात्मिक चैतन्य आणि भक्तिमय वातावरणाने भारलेला एक ऐतिहासिक सोहळा अनुभवायला मिळाला. दिवंगत भाजपा जिल्हाध्यक्ष स्व. पंजाबराव देशमुख, नाना बापू स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच वारकरी साहित्य परिषद तालुका जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने महिलांच्या भक्तिशक्तीला एक सन्मानाची व्यासपीठ मिळवून दिले. या स्पर्धेसाठी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या महिला भजनी दिंडींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सकाळपासूनच शहरात भक्तिरसाचा दरवळ पसरला होता. टाळमृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकरी परंपरेतील शिस्तबद्ध दिंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दुर्गा चौक येथून दिंडीला विधिवत प्रारंभ झाला. तुकाराम चौक मार्गे ही दिंडी देवाशिष लॉन्स येथे पोहोचली. मार्गभर नागरिकांनी पुष्पवृष्टी व अभिवादन करून दिंडींचे स्वागत केले. संपूर्ण परिसर भक्ती, आनंद आणि समाधानाच्या भावनेने न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री ना. आकाशभाऊ फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री संजयजी कुटे हेही यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले. महिला वारकरींच्या योगदानाचा गौरव. या भव्य सोहळ्यात वारकरी साहित्य परिषद बुलढाणा जिल्हा भाग 1 चे अध्यक्ष श्री गजानन महाराज गायकरवाड, बुलढाणा जिल्हा भाग 2 चे अध्यक्ष श्री अनंता महाराज महाले तसेच महिला अध्यक्षा श्रीमती मेघाताई सेतवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून वारकरी परंपरेचे सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले. महिला भजनी दिंडी या केवळ धार्मिक उपक्रम नसून त्या समाजात संस्कार, एकता, संयम आणि शिस्त रुजविण्याचे कार्य करतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. महिलांचा वाढता सहभाग हा वारकरी परंपरेच्या सशक्तीकरणाचा सकारात्मक संकेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला भजनी दिंडींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. कोणताही भेदभाव न करता सर्व सहभागी दिंडींचा सन्मान करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वारकरी साहित्य परिषद, पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठान, स्थानिक वारकरी बांधव, महिला कार्यकर्त्या तसेच स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. नियोजनबद्ध व्यवस्था, शांततामय वातावरण आणि शिस्तबद्ध संचालन यामुळे कार्यक्रम आदर्श ठरला. या भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धेमुळे जळगाव जामोद शहरात भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश पुन्हा एकदा ठामपणे पोहोचला. भविष्यात अशा उपक्रमांतून वारकरी परंपरा अधिक बळकट होईल, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.